नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे आपला आभा कार्ड स्वतःच काढू शकता त्याच्याबद्दल, आणि आपला हा आभा कार्ड का आहे त्याच्याबद्दल मी आपल्याला अगोदर थोडीशी इन्फॉर्मेशन देतो। हा आपला एक डिजिटल लॉकर आहे जे आपले सर्व आरोग्य रेकॉर्ड एकाच ठिकाणी डिजिटल स्वरूपात ठेवते, जे डॉक्टरांना किंवा हॉस्पिटलला आपल्या मागील उपचारासाठी त्वरित मदत मिळते, ज्याच्यामुळे उपचार सरळ होते। या आभा कार्डमुळे आपल्या वेळेची बचत होते, आपल्याला कागदपत्राचा गोंधळ टाळता येते आणि डॉक्टरांना आपली हिस्ट्री शोधण्यास वेळ वाया जात नाही। डॉक्टरांना आपल्या आरोग्याच्या गरजेनुसार योग्य आणि व्यक्तिकृत उपचार देणे सोपे होते। तसेच आपण आपले आरोग्य विमा देखील या सोबत लिंक करू शकता आणि आपल्या आभा आयडी वर देशभरातील आरोग्य सुविधांमध्ये आपली वैद्यकीय माहिती उपलब्ध होते। म्हणजे हा आपला एक डिजिटल लॉकर आहे। आपल्या हेल्थच्या आपली सर्व इन्फॉर्मेशन याच्यावरती राहणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला हा आपला आभा कार्ड काढणं हा गरजेचा आहे। तर आपला हा आभार कार्ड काढण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला या लिंकवरती, हे लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार। या लिंकवरती आल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। इथं आपल्याला आपला हा आभा कार्ड बनवण्यासाठी इथं दोन ऑप्शन दिलेले आहेत, एक आपला आधार कार्ड नंबरनी आणि दुसरा आपला इथं ड्रायव्हिंग लायसन्सनी। तर आपल्याला इथं ज्याप्रमाणे आपला आभा कार्ड बनवायचा असेल तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे। आपण जर आपल्या आधार कार्डने आपला आभा कार्ड काढत असाल तर आपल्याला इथं हा पहिल्यावाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। मग आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। तर सर्वात अगोदर आपल्याला इथं आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं खाली टर्म अँड कंडिशनमध्ये काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ते संपूर्ण इन्फॉर्मेशन वाचून आपल्याला इथं या आय अग्रीवाला या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर खाली इथं आपल्याला हा कॅप्चा दिला आहे, इथं आपल्याला हा 1x2 असा ऑप्शन दिलेला आहे। तर आपल्याला इथं सॉल्व करायचा आहे आणि इथं तो टाईप करायचा आहे। आपल्याला इथं प्रत्येक वेळेस वेगवेगळा कॅप्चा देतो, तर आपल्याला ते इथं त्याचा आन्सर द्यायचा आहे। आन्सर दिल्यानंतर आपल्याला इथं नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक OTP सेंड होऊन जाणार। ते OTP आपल्याला इथं फिल करायची आहे। OTP इथं फिल केल्यानंतर खाली आपल्याला मोबाईल नंबरचा ऑप्शन दिलेला आहे, तर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे। मोबाईल नंबर दिल्यानंतर आपल्याला इथं नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्या या मोबाईल नंबरवरती एक OTP सेंड होऊन जाणार। ते OTP आपल्याला इथं फिल करायचे आहे। OTP फिल केल्यानंतर आपल्याला इथं व्हॅलिडेटवरती क्लिक करायचं आहे। मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला इथं सक्सेसफुली आभा कार्ड इथं बनवून जाणार आणि इथं आपल्याला आपला आभा कार्ड नंबर पण येऊन जाणार। त्याच्यानंतर आपल्याला इथं व्ह्यू प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे। मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट म्हणजेच आपला आभा कार्ड इथं येऊन जाणार आणि हाच आपला इथं डिजिटल अकाउंट आहे। आणि आपल्याला इथं हा डाउनलोड आभा कार्डचा ऑप्शन दिलेला आहे, तर आपण इथं डाउनलोड आभा कार्डवरती क्लिक करून याला डाउनलोड पण करू शकता। आपल्या या आभा कार्डवरती आपल्या आधार कार्डवर ज्याप्रमाणे इन्फॉर्मेशन आहे त्याचप्रमाणे इथं संपूर्ण इन्फॉर्मेशन येऊन जाणार। आपल्याला जर हे एडिट करायचे असेल तर आपल्याला इथं हा एडिट प्रोफाईलचा ऑप्शन दिलेला आहे, तर आपण इथं एडिट प्रोफाईलवरती क्लिक करून आपण इथं आपला मोबाईल नंबर, ईमेल ID आणि आपल्याला जर आपली फोटो जर चेंज करायची असेल तर आपण इथून आपली फोटो पण चेंज करू शकता। आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं हा सेट पासवर्डचा ऑप्शन दिलेला आहे, तर आपल्याला जर इथं पासवर्ड बनवायचा असेल तर आपण इथं आपला पासवर्ड पण बनवू शकता। आणि इथंच आपल्याला हा KYCचा ऑप्शन दिलेला आहे। आपल्याला KYC करायची असेल तर आपण इथं KYC वरती क्लिक करून आपली KYC पण करू शकता। आणि आपल्याला जर आपला हा अकाउंट डिॲक्टिवेट किंवा डिलीट करायचा असेल तर आपल्याला इथं हा डिॲक्टिवेट आणि डिलीटचा पण ऑप्शन दिलेला आहे। आणि आपल्याला जर आपला मोबाईल नंबरच इथून डिलीट करायचा असेल तर आपल्याला इथं हा डिलिंक मोबाईल नंबरचा पण ऑप्शन दिलेला आहे। तर आपल्याला इथं याप्रमाणे संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तर मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।